हाय, आपण पुन्हा एकदा भेटतो नव्याने नवीन विषयासहित। आपण मागच्या वेळी बघितलं होतं की बॉर्डर लाईन म्हणजे काय, माइल्ड म्हणजे काय, मॉडरेट म्हणजे काय, सिव्हिअर म्हणजे काय। तर त्याच्या बुद्ध्यांकानुसार हे जे वर्गीकरण होतं ते आपण मागच्या वेळी बघितलं। तर यावेळी बघणार आहोत आपण। बऱ्याच वेळा ऐकतो डॉक्टर डायग्नोसिस करतात मुलांचं की माइल्ड ऑटिझम आहे, बॉर्डर लाईन ऑटिझम आहे। तर हे म्हणजे नेमकं काय आहे? तर बॉर्डर लाईन आहे, माइल्ड आहे, मॉडरेट ऑटिझम आहे। तर याच्यामध्ये ऑटिझमची तीव्रता, ऑटिझम म्हणजे स्वमग्नता, स्वतःमध्ये किती मग्न आहे मूल, याची तीव्रता किती आहे त्याच्या स्वमग्नतेची। तर याच्यावरनं त्याचं क्लासिफिकेशन, वर्गीकरण म्हणजे हे माइल्ड, बॉर्डर लाईन, मॉडरेट हे ठरवलं जातं। तर स्वमग्नतेची तीव्रता अगदीच सौम्य असेल तर त्याला बॉर्डर लाईन ऑटिझम म्हटलं जातं। आणि माइल्ड ऑटिझममध्ये अगदीच खूपच सौम्य प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा स्वमग्नतेची तीव्रता असते। आणि मॉडरेट ऑटिझममध्ये मध्यम स्वरूपामध्ये त्याची स्वमग्नतेची तीव्रता असते। आणि सिव्हिअरिटी ऑटिझमची जेव्हा असेल त्यावेळी ते मूल त्याच्यामध्ये जास्त तीव्रता स्वमग्नतेची असते, म्हणून त्याला सिव्हिअर ऑटिझम म्हटलं जातं। तर अशा प्रकारे ऑटिझमचं पण हे क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण केलं जातं की बॉर्डर लाईन, माइल्ड, मॉडरेट ऑटिझम, सिव्हिअर ऑटिझम। तर त्याची ऑटिझमची तीव्रता किती आहे याच्यावरती हे ठरवलं जातं। म्हणून मग आपण ऐकतो बऱ्याच वेळा की बॉर्डर लाईन माइल्ड आहे, सिव्हिअरिटी जास्त आहे ऑटिझमची। तर अशा प्रकारे आपण ऑटिझममध्ये कशा प्रकारे त्याची स्वमग्नतेची तीव्रता आहे याविषयी जाणून घेतलं। आपण इथे थांबूया। धन्यवाद।